नमो नमः. आज आपण 10वीच्या संपूर्ण संस्कृतम या पुस्तकातील सप्तमः पाठः संस्कृतनाट्य स्तबकः तर यातलं प्रथमं पुष्पम म्हणजे पहिल्यांदा आपल्याला अभिज्ञान शाकुंतलम या नाटकातील एक छोटा प्रसंग दिलेला आहे, तो आज आपण बघूया. तर हे सरलार्थ लेखनार्थम म्हणजे सरलार्थ लिहिण्यासाठी म्हणून येऊ शकतं. तर पहिल्यांदा आपल्याला त्यांनी अभिज्ञान शाकुंतलम या नाटकातील एक छोटा प्रसंग दिलेला आहे. तर या अभिज्ञान शाकुंतलम या नाटकामध्ये राजा दुष्यंत आणि शकुंतला यांची गोष्ट आहे. तर तुम्हाला ऐकून माहिती असेल राजा दुष्यंत आणि शकुंतला यांची गोष्ट. आणि हे अभिज्ञान शाकुंतला हे कालिदासाचं खूप प्रसिद्ध असं नाटक आहे. तर त्यातला हा आपल्याला एक प्रसंग दिलेला आहे. हा प्रसंग अगदी सुरुवातीचा आहे, जेव्हा राजा शिकारीसाठी म्हणून गेलेला असतो आणि एका हरणाचा पाठलाग करत असतो. त्याचवेळी तिथे वैखानस ऋषी येतात आणि राजाला अडवतात. तर आपण आता प्रस्तावना आधी बघूया आणि त्यानुसार सरलार्थसुद्धा मी लिहिलेला आहे, तर त्यानुसार एक एक करून बघत जाऊया. तर बघा, प्रस्तावना मी इथे लिहिलेली आहे आणि त्याचं भाषांतरसुद्धा आहे, ते बघूया. संस्कृत कवीषु कालिदासस्य स्थानम अनन्यसाधारणम म्हणजे संस्कृत कवींमध्ये कालिदासाचे जे स्थान आहे ते अनन्यसाधारण आहे. अभिज्ञान शाकुंतलम इति तस्य प्रसिद्धम नाटकम. अभिज्ञान शाकुंतलम हे त्याचं प्रसिद्ध नाटक आहे. तस्य काव्यनाटकेषु भारतीय संस्कृतेः मूल्यानां च प्रतिबिंबम दृश्यते. म्हणजे त्याच्या काव्यात व नाटकात भारतीय संस्कृती व मूल्यांचे प्रतिबिंब दिसते. इदानीन्तनकाले अपि तस्य साहित्यम जनान रंजयती. म्हणजेच काय सांगितलंय, अजूनही त्यांचे जे साहित्य आहे ते लोकांना आनंद देते. म्हणजे त्यांच्या नाटकांमधून लोकांचं मनोरंजन होत असतं. तर आता आपण एक एक संवाद बघूया. ते संवादसुद्धा मी लिहिलेत आणि त्याचं भाषांतरसुद्धा आहे, तर बघूया. ततः प्रविशती वैखानसः अन्यौ तापसौ च. म्हणजेच काय, त्यानंतर वैखानस ऋषी व इतर 2 तपस्वी प्रवेश करतात. वैखानसः वदती. आता वैखानस ऋषी काय म्हणतात, राजानम अवरुद्ध्य. अवरुद्ध्य म्हणजे अडवून, राजाला अडवून म्हणतात. राजन आश्रममृगः अयम. म्हणजे हे राजा, हे आश्रमातील हरिण आहे. ज्या हरणाचा राजा पाठलाग करतोय त्या बाबतीत ते बोलतात, कारण की चित्रातही आपल्याला तसंच दिसतंय. बघा, इथे राजा आहे, हा सारथी आहे म्हणजे जो रथ चालवतोय तो सूत, आणि इथे हरिण दिसतंय आणि हे वैखानस ऋषी आहेत. तर ते राजाला अडवून काय सांगतात की हे आश्रमातील हरिण आहे. न हंतव्यः न हंतव्यः म्हणजे काय, याला मारणे योग्य नाही, याची शिकार करू नये असे ते सांगतात. आशु प्रतिसंहर सायकम. आशु आशु म्हणजेच काय, लवकर किंवा ताबडतोब काय कर, प्रतिसंहर म्हणजे मागे घे. काय मागे घे, सायकम म्हणजे तुझा जो बाण आहे तो लगेच मागे घे. म्हणून इथे लिहिलंय, लगेच बाण मागे घ्या. राज्ञां शस्त्रम आर्तत्राणाय भवति न तु अनागसी प्रहर्तुम. राज्ञां शस्त्रम म्हणजे राजाचं जे शस्त्र आहे ते कशासाठी असतं, आर्तत्राणाय. आर्तत्राणाय म्हणजे दुःखी कष्टी लोकांना वाचवण्यासाठी किंवा दुबळ्या लोकांना वाचवण्यासाठी, त्यांचं रक्षण करण्यासाठी म्हणून ते असतं. राजांचे शस्त्र संकटात सापडलेल्या दुःखी कष्टी लोकांचं रक्षण करण्यासाठी असतं. न तू अनागसी प्रहर्तुम कशासाठी ते नसतं, तर निष्पाप प्राण्यांवर प्रहार करण्यासाठी ते नसतं. त्याच्यामुळे तू काय कर, बाण लगेच मागे घे. त्याच्यावर राजा दुष्यंत म्हणतोय, दुष्यंत वदती प्रतिसंवृत एषः सायकः. म्हणजे तो काय म्हणतोय, प्रतिसंवृत म्हणजे हा मागे घेतला बाण, यथोक्तम करोती आणि बोलल्याप्रमाणे करतो सुद्धा.
त्याच्यावर पुन्हा वैखानस ऋषी म्हणतात, राजन समिधाहरणाय प्रस्थिता वयम. म्हणजे आता ते काय सांगतात, महाराज आम्ही समिधा आणण्यासाठी म्हणून निघालो आहोत. आता समिधा म्हणजेच काय, तर हे ऋषी जे यज्ञ करतात तर त्यासाठी त्यांना वेगवेगळ्या वृक्षांच्या त्या वाळलेल्या काड्या लागत असतात, तर त्यालाच काय म्हणतात, समिधा. म्हणून ते म्हणतात की आम्ही समिधा आणण्यासाठी म्हणून निघालेलो आहोत. एष खलु कण्वस्य कुलपतेः अनुमालिनी तीर आश्रमो दृश्यते. आता ते काय सांगतात, तर हा मालिनी नदीच्या काठावर असलेला कुलपती कण्व मुनींचा आश्रम दिसत आहे. प्रविश्य प्रतिगृह्यताम आतिथेयः सत्कारः. तर ते काय सांगतात राजाला, तर प्रवेश करून आपण अतिथी सत्कार स्वीकारावा. त्याच्यावर राजा पुन्हा म्हणतोय, तपोवन निवासीनाम उपरोधः मा भूत. म्हणजे राजा काय विचार करतोय, तर तपोवनात राहणाऱ्यांना त्रास होता कामा नये. आता तो त्या सारथ्याला म्हणतोय, आता तो समजा आश्रमात जाणार आहे तर तपोवनात राहणाऱ्या लोकांना आपला त्रास व्हायला नको, म्हणून तो सांगतोय, अत्रैव रथम स्थापय यावत अवतरामी. अत्रैव म्हणजे काय कर, येथेच रथ थांबव म्हणजे मी उतरतो. त्याच्यावर तो सारथी किंवा सूतः, तो सूत म्हणतोय, सूतः वदती धृताः प्रग्रहाः. प्रग्रहाः म्हणजे लगाम, तर तो म्हणतो लगाम खेचले आहेत. अवतरतु आयुष्मान म्हणजे महाराज आपण उतरावे, मी लगाम खेचलेले आहेत. आता दुष्यंतः वदती अवतीर्य म्हणजे उतरून राजा म्हणतोय, सूत विनीतवेषेण प्रविष्टव्यानी तपोवनानी नाम. म्हणजे तो काय सांगतोय राजा, सारथ्या तपोवनात म्हटले म्हणजे साध्या वेशाने प्रवेश करायला हवा. इदम तावत गृह्यताम म्हणजे काय, तेव्हा हे घे असं राजा म्हणतोय. आणि काय देतोय, इति स्यूतस्याभरणानी धनुश्चोपनीय. तर काय काय देतोय राजा त्याच्याकडे, हे घे असं म्हणून अलंकार आणि धनुष्य सारथ्याकडे देऊन तो म्हणतोय, सूत यावद आश्रमवासिनः दृष्ट्वा अहम उपावर्ते तावत आर्धपृष्ठाः क्रियंताम वाजिनः. म्हणजे तो काय सांगतोय, मी आश्रमवासियांना भेटून परत येतो तोपर्यंत तू काय कर, घोड्यांच्या पाठीवर पाणी वगैरे घाल. वाजिनः म्हणजे घोडे, तोपर्यंत तू घोड्यांच्या पाठीवर पाणी घाल म्हणजे श्रमपरिहार कर, म्हणजे थकवा त्यांचं त्यामुळे काय होईल, दूर होईल. सूतः वदती सारथी म्हणतो तथा म्हणजे ठीक आहे, इति निष्क्रांतः असे म्हणून जातो. तर हा आपल्याला त्यांनी एक प्रसंग दिलेला होता. आणि याच्या भाषाभ्यासामध्ये एकच प्रश्न आहे, माध्यम भाषया उत्तरत. तर तो प्रश्न बघा, प्रश्न काय आहे, दुष्यंतस्य कानी स्वभाव वैशिष्ट्यानी ज्ञायन्ते. म्हणजे दुष्यंत राजाची कोणती स्वभाव वैशिष्ट्ये आपल्याला यावरून समजतात, तर ते उत्तर आपल्याला लिहायचंय. तर आता बघूया, अभिज्ञान शाकुंतलम ही महाकवी कालिदासाची जगप्रसिद्ध आणि रंजक अशी नाट्यकृती आहे. त्याच्या कलाकृतीत मानवी स्वभावाचं उत्कृष्ट चित्रण झालेलं आहे. या नाटकाचा नायक राजा दुष्यंत ही गाजलेली व्यक्तिरेखा आहे. पाठ्यपुस्तकातील या छोट्या नाट्योतारात दुष्यंत राजाची स्वभाव वैशिष्ट्ये ठळकपणे दिसून येतात. शिकारीसाठी हरणाचा पाठलाग करत असलेल्या राजाचा रथ तपस्वी अडवतात आणि हे आश्रमातील हरिण आहे, तुम्ही याची शिकार करू नका असे सांगतात. राजाच्या हाती शस्त्र असते ते दुबळ्या दुःखी कष्टी लोकांच्या रक्षणासाठी, निष्पाप प्राण्यांवर चालवण्यासाठी नाही असेही ते तपस्वी सांगतात. तेव्हा त्यांचे म्हणणे राजा ऐकतो. यात राजाचा सुसंस्कृतपणा दिसतो. जवळच कण्व मुनींचा आश्रम आहे, तिथे जाऊन आपण
आतिथ्य स्वीकारावे असे ते तपस्वी सांगतात. त्यालाही राजा तयार होतो. यातून त्याची विनम्रता दिसते. आश्रमवासियांना उपद्रव होऊ नये म्हणून रथ तिथेच थांबवतो. सारथ्याजवळ धनुष्य, दागिने इत्यादी देतो. कारण आश्रमात जाताना राजवस्त्र, अलंकार इत्यादी परिधान न करता साधेपणाने जाणे त्याला उचित वाटत असते. हे राजाचे वर्तन सभ्यतेचे आणि शालीनतेचे द्योतक आहे. मी आश्रमात जाऊन येईपर्यंत तू घोड्यांच्या पाठीवर पाणी घालून त्यांचा श्रमपरिहार कर, असे राजा त्याच्या सारथ्याला सांगतो. यावरून त्याचे प्राणीप्रेम दिसून येते. राजा दुष्यंताची ही स्वभाव वैशिष्ट्ये ह्या नाट्यउतारातून समजतात. एकंदरीतच राजा दुष्यंत हा सदाचरणी आणि सद्गुणी असा आदर्श राजा दाखवला आहे. तशा प्रकारे हे जे माध्यम भाषा उत्तरत हा जो प्रश्न होता तोही आपण बघितला आहे. तर याच्या पुढे जे द्वितीयम पुष्पम आहे ते याच्यानंतर पुढचा नाट्य उतारा पुढच्या भागामध्ये बघूया. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या भागात. पुनर्मिलामः. धन्यवादः.